की आरक्षण पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. एससी लक्षात घ्या, आरक्षण 13%. याच्यामध्ये 59 जाती आहेत, त्याच्यातल्या 58 जाती हिंदू आहेत. 58 जाती काय आहेत? हिंदू आहेत. एक जात आहे बौद्ध. म्हणजे आरक्षण केवळ यायला दिलं नाही. काय 13% आरक्षण आहे, 59 जाती आहेत, 58 जाती हिंदू आहेत, एक जात बौद्ध आहे. याच्याबद्दल डिटेल बोलल्यावर काही पुन्हा भांडवलं माझ्या मागे लागतील. त्याला ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या, एसटी आरक्षण 7% आहे, जाती 47 आहेत आणि 47 जाती पण हिंदू आहेत. इकडे पहा, ओबीसी आहे, आरक्षण 19% आहे, 346 ते अंदाजे 350 जाती आहेत, त्या सर्व जाती हिंदू आहेत. एसबीसी आरक्षण 2% आहे, याच्यामध्ये 7 जाती आहेत, 7ही जाती हिंदू आहेत. एनटीए हे बाब्या आरक्षण, एनटीए म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण बोलायलो ते बाय ग्रुप बोलायलो, आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की बाबा या ठिकाणी आरक्षण यांना 3% आहे, याच्यामध्ये 14 जाती आहेत, 14 पण जाती हिंदू आहेत. त्याच्यानंतर आरक्षण एनटीबी आहे, एनटीबीला आरक्षण 2.5% आहे, याच्यामध्ये 38 जाती आहेत, 38 जाती आहेत, 38 जाती पण हिंदू आहेत. याच्यानंतर एनटीसी आहे, आरक्षण 3.5% आहे, याच्यामध्ये जात 1 आहे, ती जात पण हिंदू आहे. आरक्षण एनटीड 2% आहे, त्याच्यामध्ये एक जात आहे, ती म्हणजे वंजारी, आणि ती पण हिंदू आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना फक्त हे नाही पाहिले, सर्व पाहिले.